नवा इंट्रा V20 पिकअप आहे भारताचा पहिला बायफ्युएल पिकअप. जो देतो तुम्हाला उत्तम ड्रायव्हिबिलिटी, सुपिरियर ड्रायव्हिंग कम्फर्ट, जास्त ड्युरेबिलिटी, सगळ्यात जास्त मायलेज, जे देते सगळ्यात जास्त रेंज. टाटा इंट्रा V20 पिकअप सगळं काही उचलतो, प्रत्येक दिवशी जिंकवतो. सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आरोग्य संपन्न राहू. शुभेच्छुक प्रताप पाटील चिखलीकर, खासदार नांदेड लोकसभा. देशामध्ये इतक्या सहजपणे हार मानणार नाही, परत येणार. लक्षात राहील जर्सी नंबर 17 पुन्हा मिळवायची असेल तर संपूर्ण दिवस संपूर्ण जोर लावावा लागेल. वेदना ही पुढे येतील, पण एक साथीदार तुला मागे येऊ देणार नाही. आयोडिक्स अल्ट्राजेल प्लस, ज्यात आहे डायक्लोफिनेकची डबल पॉवर. वेदनेपासून दिवस बदलला, आता पुन्हा जिंकायचं. आयोडिक्स अल्ट्राजेल प्लस, वेदनेपासून दिवस बदलला. स्वागत. प्राध्यापक मोठी लोकसंख्या RCC महाराष्ट्राची नवीन इंजिनियर घडविणारी फॅक्टरी. हेडलाइन्स brought to you by सुहाना मसाले. प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प. वाचाळवीरांना सुबुद्धी मिळो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर आपण बोलत नाही. अजित पवारांचा संजय राऊत यांना टोला, तर सोम्या गोम्या कोण हे 2024 कडे राऊतांचा पलटवार. कोथिंबीर का पुढचाच प्रकल्प राज्यसभेत जाणार नाही. अजित पवारांची ग्वाही. तर हक्काचं निष्काम घेऊ नका सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही. अमोल कोल्हेंची टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा. भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारी, तर शिवसेनेकडनं किरण सामंत यांचं नाव चर्चेत. इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद. त्यांनी ठरवावं की प्रवेश कधी द्यायचा. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. चार जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक. नाना पटोले बाळासाहेब थोरात बैठकीला हजर राहणार. लोकसभा निवडणूक आणि भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा. रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. एक वोट एक नोट या तत्वावरती निवडणूक लढणार. रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया. राज्यातल्या रेशन दुकानदारांच्या बेमुदत संपात सूट. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशन पुणेचा संपात सहभागी होण्यास नकार. नववर्षाचं शिर्डी आणि मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांनी शुभेच्छा.